स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या शताब्दी निमित्त सुरू झालेले हे यशवंतराव चव्हाण मराठी साहित्य संमेलन आज 12व्या वर्षात पदार्पण करत आहे। हे 12वं साहित्य संमेलन आपण साजरं करत आहोत। गेल्या अनेक वर्षांमध्ये नेहमीच या संमेलनाला चांगल्या पद्धतीचा दर्जा द्यायचा आपण प्रामुख्याने प्रयत्न केलेला आहे। फलटण शहरामध्ये साहित्य संस्कृती वाढावी आणि चांगल्या पद्धतीनं तिचं काम राहावं अशा पद्धतीने मदत करणारी मसापा महाराष्ट्र साहित्य परिषद ही या साहित्य संमेलनाचं नेहमी आयोजन करत असते। या संमेलनाला नेहमीच सद्गुरू प्रतिष्ठान व श्रीराम एज्युकेशन सोसायटी फलटण या दोन्ही संस्था मोठ्या तन मन धनाने मदत करत असतात। अशाच या होणाऱ्या 23 तारखेला गुरुवारी होणाऱ्या साहित्य संमेलनासाठी संमेलनाध्यक्ष म्हणून आपण माननीय श्री इंद्रजीत देशमुख उर्फ काकाजी, अध्यक्ष शिवम प्रतिष्ठान घारेवाडी यांना हा मान दिलेला आहे। आणि संमेलनाचे उद्घाटन माननीय श्री शरद गोसावी साहेब, शिक्षण संचालक प्राथमिक पुणे यांच्या शुभहस्ते होणार आहे। या कार्यक्रमाचा समारोप माननीय जिल्हा परिषदेच्या सीओ मुख्य कार्यकारी अधिकारी अश्विनी नागराजन यांच्या शुभहस्ते हा कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे। हे सर्व कार्यक्रम महाराजा मंगल कार्यालयामध्ये 23 तारखेला सकाळी 10:30 वाजता सुरू होणार आहेत। या कार्यक्रमाच्या निमित्तानं निश्चितपणे आपल्याला सांगितलं पाहिजे की या कार्यक्रमात गुणवंतांचा गौरव समारंभ आपण आयोजित केलेला आहे। तो स्वर्गीय सुभाषराव सुरेंशी बेडगे यांच्या स्मृती प्रित्यर्थ आपण आयोजित करतो। यशवंतराव चव्हाण साहित्यिक गौरव पुरस्कार यावेळेचा आपण माननीय मिलिंद जोशी, सुप्रसिद्ध वक्ते पुणे यांना गेल्या वर्षी दिला होता 2023। ते काही कारणामुळे उपस्थित राहू शकले नाही, परंतु यावर्षी त्यांना आपण पुन्हा बोलवलेलं आहे आणि ते उपस्थित राहणार आहेत। त्याचबरोबर यावर्षीचा हा पुरस्कार आपण माननीय श्री सुरेश शिंदे, ज्येष्ठ साहित्यिक, सर्जाकार फलटण यांना आपण देत आहोत। आणि या दोन्ही कार्यक्रमाबरोबर या महाराष्ट्रामध्ये चांगल्या पद्धतीने सहकारामध्ये काम व्हावं अशा हेतूने महाराजा मल्टीस्टेटने यशवंतराव चव्हाण सहकार गौरव पुरस्कार सुरू केलेला आहे। आणि तो पुरस्कार आपण यावेळेस बुलढाणा अर्बन बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व सहसंस्थापक बुलढाणा अर्बन बँक पुणे माननीय श्री शिरीष देशपांडे यांना आपण हा देणार आहोत। अत्यंत चांगलं काम सहकारामध्ये त्यांनी उभं केलेलं आहे आणि अत्यंत सहकारातले तज्ज्ञ असे ते आहेत। यावेळेस विशेष सत्कार आपण विनोद कुलकर्णी, सदस्य महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ मुंबई व श्री मोहम्मद शफीक शंकेश्वरा, संस्थापक ज्ञान संसाधन व संशोधन केंद्र कर्नाळा जिल्हा सांगली आणि श्री अमर शेंडे, चरित्र अभ्यासक व लेखक फलटण या सर्वांना आपण विशेष सत्कारांनी सन्मानित करणार आहोत। आणि द्वितीय सत्रामध्ये यामध्ये आपण परिसंवाद आयोजित केलेला आहे। विषय आहे मराठी भाषा साहित्य आणि वाचन संस्कृतीमध्ये शिक्षकांचे योगदान। या कार्यक्रमाचे अध्यक्ष आहेत माननीय प्राचार्य श्री रवींद्र येवले सर, प्रसिद्ध वक्ते फलटण। आणि सहभागी वक्ते आहेत सागर बगाडे, राष्ट्रपती पुरस्कार विजेते शिक्षक कोल्हापूर। दुसरे आहेत नाना उर्फ जगन्नाथ शिवले, अध्यक्ष पुणे जिल्हा मराठी अध्यापक संघ पुणे। आणि तिसरे आहेत आपले सुपुत्र फलटणचे माननीय प्राध्यापक रवींद्र कोकरे, ग्रामीण कथाकार फलटण। अशा या सर्वांच्या सहभागाने आपण हे श्री प्राचार्य शिवाजीराव भोसले वक्तृत्व स्पर्धा पारितोषिक वितरण व संमेलन समारोप या ठिकाणी करत आहोत। आणि हा कार्यक्रम माननीय अश्विनी नागराजन, मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या शुभ हस्ते आपण घेणार आहोत। तरी या संपूर्ण होणाऱ्या या संपूर्ण साहित्य संमेलनामध्ये आपण फलटणकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं। आणि या कार्यक्रमाचा खरा हेतू आहे की या तालुक्यामधील जे शिक्षक आहेत त्या सर्वांना सहभागी करून घेणं आणि शिक्षकांसाठीच खऱ्या अर्थानं हे साहित्य संमेलन आयोजित केलंय। शिक्षकच आज सर्व घडवणारे शिक्षक, नवीन पिढी घडवणारे आहेत अशा हेतूनं आपण हे शैक्षणिक लोक या ठिकाणी बोलवले आहेत। मी आपणा सर्वांना विनंती करेन यशवंतराव चव्हाण मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्तानं की आपण सर्वांनी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहावं, मी अशी आग्रहाची विनंती करतो आणि थांबतो।
महाराष्ट्र साहित्य परिषद फलटण शाखा हे गेल्या 35 वर्षापूर्वी फलटण शहरामध्ये आपण स्थापन केली. या साहित्य परिषदेच्या विविध कार्यक्रमांना नेहमीच वेळोवेळी मार्गदर्शन करणे, सक्रिय सहकार्य करणे, यामध्ये फलटणमधले एक सामाजिक क्षेत्रातील जाणकार कार्यकर्ते, सहकारातील एक फलटण तालुक्याच्या सहकार क्षेत्रातील एक दीपस्तंभ आदरणीय दिलीपसिंह भोसले यांचं नेहमी सहकार्य या ठिकाणी असतं. त्याचप्रमाणे श्रीराम एज्युकेशन सोसायटीचे मानद सचिव डॉक्टर सचिन सूर्यवंशी बेडके यांचंही सहकार्य वेळोवेळी लाभत असतं. दिलीपसिंह भोसले यांच्याबद्दल सांगितलं पाहिजे की ते नेहमीच साहित्यिक, सांस्कृतिक, सामाजिक अशा कार्यक्रमामध्ये नेहमी आघाडीवर असतात. फलटण फेस्टिवल असेल, ग्रंथसंमेलन असेल, साहित्य संमेलन असेल वगैरे उपक्रमामध्ये ते हिरिरीनं सहभागी होत असतात आणि त्यांचा सद्गुरू उद्योग समूह व महाराजा उद्योग समूह हा सुद्धा त्यामध्ये सामील होत असतो. आज दिलीपसिंह भोसले वयाच्या 75मध्ये म्हणजे त्यांच्या अमृत महोत्सवी वर्षामध्ये पदार्पण करत आहेत. त्यामुळे त्यांनी मोठ्या मनानं माझ्या अमृत महोत्सवानिमित्त मी फलटणच्या लोकांना 6 सुंदर कार्यक्रम देणार आहे. त्यातला हा पहिला कार्यक्रम मराठी साहित्य संमेलन असेल असे त्यांनी जाहीर केलं होतं. त्याप्रमाणे हे आजचं 12वे स्वर्गीय यशवंतराव चव्हाण मराठी साहित्य संमेलन हे माननीय श्री दिलीपसिंह भोसले यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आपण आयोजित केलेलं आहे. त्याबद्दलची त्यांची जी भूमिका आहे ती अतिशय चांगली आहे आणि मला असं वाटतं की एका जाणकार, सहकार आणि सामाजिक क्षेत्रातल्या व्यक्तिमत्वाने संपूर्ण साहित्य संमेलनालाच पुरस्कृत करणं ही साहित्य विश्वातली एक वेगवेगळी घटना आहे. आता त्याबद्दल आपण त्यांच्या शब्दात ऐकूया दिलीपसिंह भोसले.